नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून अतिशय महत्त्वाची माहिती आज जी आपल्या प्रेक्षकांना, यूट्यूबर्सची जे आपली फॅमिली आहे त्यांना पोहोचेल. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपण सर्रास बघा, मिडल क्लास लोक जे असतात, ज्यांच्या घरी एसी असतो, ती फक्त 3 महिने एसी वापरतात. मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये तर लगेच पाऊस पडतो. अन्यथा ते कूलर किंवा फॅनचा इतरत्र दुसऱ्या रूममध्ये वापर करतात. परंतु ज्यावेळी तुम्ही 8 ते 9 महिने एसी बंद ठेवता आणि तुमचं बैठं घर असेल किंवा आसपास झाडी झुडपं किंवा गवत असेल, तर अशा ठिकाणी ज्यावेळी तुम्ही एसी लावलेला असतो, म्हणजे बाहेर जे आउटडोअर मशीन असतं आणि तिथून जे कनेक्शन येतं, ज्या आतल्या बॉक्सला कनेक्शन येतं, त्या कनेक्शनमधून जागा राहता कामा नये. कारण त्या जागेतून गुजरात येथील वलसाडमध्ये एका फॅमिलीच्या घरामध्ये ज्यावेळी त्यांनी एसी सर्व्हिसिंगला खोलला, घटना आजचीच आहे, त्यावेळी त्यातून 3 विषारी साप आणि नाग बाहेर आले. मित्रांनो, आणि ते नाग छोटे नव्हते. तुम्ही याच्यात पाहू शकता की त्यांची म्हणजे 6-6, 7-7 फुटाचे नाग 3 एसी मध्ये होते. म्हणजे ज्यावेळेस तो एसी सर्व्हिसिंगला खोलला गेला, त्याचं वरचं कवर खोललं जातं, त्याच्यानंतर आतमध्ये जी बाजू खोलली जायची, ते 3 सर्प आतमध्ये होते. त्याच्यामुळे गाफील राहू नका. ज्यावेळी तुम्ही एसी वापरताय त्यावेळी बाहेरच्या बाजूने जे कनेक्शन आतमध्ये येतं, जे बाहेर मशीन बसलेलं असतं, तिथून आत जे कनेक्शन येतं, तिथून कुठलीही सापट तुम्ही त्याच्यामध्ये कापडाचे बोळे घालू शकता किंवा दुसरं काहीतरी असं की जिथून काही आतमध्ये प्रवेश करणार नाही आणि तिथून आतमध्ये येणार नाही, एंटर होणार नाही. तर अशा म्हणजे त्या ठिकाणी साप, पाली, उंदरं यांचा उपद्रव होऊ नये याची काळजी घ्या. कारण ही ज्यावेळी आपण एसी आपल्या आरामासाठी लावतो, तर तोच आपला जीव घेणं होऊ नये. कारण तेच सर्प जर बाहेर आले असते एसी सर्व्हिसिंगच्या आधी, तर त्या लोकांना दगाफटका झाला असता. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की तुम्ही एसी वापरत असाल, सर्व्हिसिंग करते वेळी या सर्व गोष्टींवरती लक्ष द्या आणि बाहेरच्या मशीन, आतलं मशीन हे पूर्ण क्लिअर करून, म्हणजे जिथून काही चान्सेस असतील, खिडक्या सुद्धा काही ठिकाणी उघड्या ठेवू नका. बऱ्याच ठिकाणी खिडक्यातून सुद्धा म्हणजे भड्या 5-5, 10-10 मजली इमारतीत सुद्धा सर्प जातात, उंदरं जातात, पाली येतात. मग अशा ठिकाणी ज्यावेळी तुम्ही एसी बसवलेला असतो, त्या ज्या विंडो आहेत त्या विंडोला शक्यतो जाळ्या बसवा. म्हणजे तुम्हाला कधीही खिडकी उघडण्याची वेळ येणार नाही. तर त्याच्यामुळे ही अशी काळजी तुम्ही उन्हाळ्यात नेहमी घ्या. एसी ज्या वेळी सर्व्हिसिंग कराल, ज्यावेळी त्याचा कमी वापराचा, ज्यांचे नेहमीच वापर असतात, म्हणजे मोठमोठ्या दवाखाने असतील म्हणा, कापड दुकान असतील, याच्यामध्ये काही त्यांना भीती नसते, कारण ते 12 महिने एसी वापरत असतात. पण ज्यावेळी तुम्ही एसी हा 2-3 महिने वापरता, त्यावेळेस ही प्रामुख्याने मिडल क्लास लोकांनी घ्यायची काळजी आहे. म्हणजे तुम्हाला अशा गोष्टींपासून वाचता येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.